चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. श्री स्वामी समर्थ. स्वामींची पूजा करून झालेली आहे. आज खूप जास्त फुलं मिळाली नाहीत, त्यामुळे मी एकच फूल देवांना वाहून घेतलेलं आहे. हे मी स्वामींची पूजा केलेली आहे. तसेच मी बाळकृष्णाची पूजा करून घेतलेली आहे. त्यांना बघा किती छान असं वस्त्र घातलेलं आहे. भगवान व्यंकटेश्वर आणि माता लक्ष्मी यांनाही मी फुलं घालून घेतलेली आहे. श्रीयंत्रावरतीही ची पूजा करून घेतलेली आहे. देव कसे सर्वांना फुलं वगैरे घालून घेतली की असं प्रसन्न वाटतं. देवघरातील वातावरण छान होते. एक मनाला एक वेगळं समाधान मिळतं. तसेच हे माझे सर्व देव आहेत, त्यांनाही मी नवीन कपडे आणि फुलं वगैरे घालून घेतलेली आहेत. ह्या मी मार्केटमधून छोट्या छोट्या माळा वगैरे घेतले होते, वस्त्र घेतलेले होते, ती घालून घेतलेली आहेत. ही स्वामींची मूर्ती आहे, त्याची मी पूजा करून घेतलेली आहे. व माझी आता ही देवपूजा झालेली आहे. की मी माझ्या झाडांना सकाळी पाणी वगैरे घातलेलं होतं. छोटंसं पेस आहे, तोही स्वच्छ करून घेतलेला आहे. तसेच तुळशीला रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. कसं छान वाटतं, झाडं बघितली कसं प्रसन्न वाटतं. तसंच घरही आवरून घेतलेलं आहे. हॉल आहे, तो पूर्ण व्यवस्थित करून फरशी वगैरे पुसून नीटनेटका लावलेला आहे. आज मी लवकर कामं आवरलेली होती. सगळं घर वगैरे, स्वयंपाक, टिफिन वगैरे झाला होता. मुलं शाळेत जातात, त्यामुळे टिफिन वगैरे लवकर होऊन जातो, त्यामुळे आवरून झालेलं आहे. आणि हा माझा हॉल आहे, तोही मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे. वेळ असल्यामुळे मी आज तुम्हाला साड्यांचं माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन दाखवते आहे. ही माझी येलो कलरची साडी आहे, पूर्ण वर्क केलेली आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे, लेस लावलेली आहे. आणि हा मी त्याच्यावरचा ब्लाऊज शिवलेला आहे. त्याच्यात 2 प्रकारच्या लेस लावलेल्या होत्या, त्या मी लेस काढून घेतलेल्या आहेत. हाताला लावण्याऐवजी मी हा गळ्याच्या भोवती लावून घेतलेले आहेत. वर 2 पार्ट केलेले आहेत आणि गळ्याच्या दोन्ही बाजूला मोठी असलेली लावून घेतलेले आणि खाली छोट्या लावून घेतलेल्या आहेत 3 फेरमध्ये. आणि हे हाताचं डिझाईन्स आहे, ते मी असं करून घेतलेलं आहे. त्याला एक छोटंसं लटकन लावलेलं आहे आणि बटन्स मिळतात हे मार्केटमध्ये, ते मी हाताने स्टिच करून घेतलेलं आहे. हे मी ब्लाऊज स्वतः शिवलेले आहेत. मी घरचे मी स्वतःची ब्लाऊज शिवत असते. ही एक साडी आहे माझी, कॉटन सिल्क आहे आणि मोठी बॉर्डर आहे, त्याला गोल्डन आणि पिंक कलरचा शेड आहे. त्याचं मी हे कॉलरचं ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. आणि हा रेडीमेड पॅच आहे, तो मी लावून घेतलेला आहे. आणि जे हातामध्ये मोठी बॉर्डर होती त्याचा हा पॅच मी काढलेला आहे आणि हे अशी डिझाईन्स केलेली आहे. गोल्डन कलरचं असं व्ही शेपमध्ये दिलेलं आहे आणि ते गोल. आणि मी हा कॉलरचा ब्लाऊज केलेला आहे आणि हे मोठे हात केलेले आहेत. आणि हे हात मी सिंपल ठेवलेले आहेत. बघा तुम्हाला आवडतात का? घातल्यावरती ह्याचा लूक खूप सुंदर दिसतो. तसेच हा फ्रंटने आहे, त्याला गोल आकार दिलेला आहे आणि हा कॉलर आहे. तसेच ही माझी येलो कलरची साडी आहे, लेस आहे. ही 2 पार्टमध्ये आहे. नेट आहे लावलेला अर्ध्या साडीला आणि अर्धी येल्लो अशी ही आहे आणि लेस आहे. त्याला मी असा सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे. काट आहे ते खाली घेतलेले आहेत. मध्ये आहे ते मी एक लटकन लावून घेतलेलं आहे, व्ही शेप दिलेला आहे, असा गोलसर आहे पण व्ही आहे. आणि त्याला मण्यांची अशी लेस लावून घेतलेली आहे पूर्ण बाजूनी. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि मी हात आहे ते हे सिंपल ठेवलेले आहेत आणि मी त्यातले लेस लावून घेतलेली आहे इकडे आणि एका बाजूला आणि त्या बाजूला. गळा लहान असल्यामुळे त्याला फक्त एक मध्ये लटकन अटॅच केलेलं आहे, त्यामुळे असं घातलं की खूप सुंदर दिसतं ते. बघा, तुम्हाला आवडतं का? आणि असं गोल व्ही मध्ये शेप आहे.
पानाचा आकार दिलेला आहे. आता ही दुसरी येल्लो कलरची साडी आहे. वेल्वेटचं बॉर्डर आहे आणि हे पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेलं आहे आणि टिकली वर्क आहे. आता हे मी त्याचं हे असं ब्लाऊज केलेलं आहे, छोटे हात केलेले आहेत. तसेच हे मी असा गोलसर असा वेगळाच आकार दिलेला आहे बघा. आणि हे त्याला मी पॅच रेडीमेड लावलेला आहे आणि कपड्यामधलाच हा भाग काढून चुन्या काढलेल्या आहेत, तो लावून घेतलेला आहे. त्याला पण मी एक लटकन लावलेलं आहे, पानाचा शेप करून मागे लावले आणि हे हात आहेत ते मी सिंपलच ठेवलेले आहेत. असं मला पिंपळाच्या पानासारखा असा आकार दिलेला आहे.